वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 198व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 197 भाग श्रवण केलेले आहेत, विवरण घेतलेलं आहे। आपण विवरण घेत आहोत दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर। आणि पहिल्या समासावर विवरण घेत असताना ओवी क्रमांक 37 ऐसियाची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान या ओवीवर आपण विवरण घेत आहोत। या ओवीवर विवरण घेत असताना आपण मागच्या भाग क्रमांक 197 मध्ये बघितलं शेवटी ज्या पद्धतीने समर्थांनी मांडलेला आहे, गती कारणे संगती सज्जनाची मती पालटे सुमती दुर्जनाची। अर्थातच या ठिकाणी विवरण घेत असताना चिंतन करत असताना ऐसी याची फलश्रुती या चरणावर आपण चिंतन केलेलं आहे। आणि आता श्रवणे चुके अधोगती या चरणावर आपण चिंतन करत आहोत। त्या ठिकाणी श्रवणे चुके अधोगती ह्या चरणावर चिंतन करत असताना आपण बघितलं की गती ही आपल्या कर्मावर आधारित आहे आणि कर्म ही आपल्या संघावर आधारित आहे। ज्याप्रमाणे संगती आपल्याला असेल त्या पद्धतीने आपल्याकडून ती कर्म घडली जातात। अर्थातच जर पाहायला गेलं तर समर्थाने ती जाणीव करून दिलेली आहे, गती कारणे संगती सज्जनाची मती पालटे सुमती दुर्जनाची। सत्संग जर असेल, संतांचा संघ जर असेल तर उत्तम कर्म घडली जातात आणि त्या उत्तम कर्माला गती सद्गती ठेवलेली आहे, उत्तम गती ठेवलेली आहे। पण पापकर्म जर घडत असतील, अवगुण कर्म जर घडत असतील तर त्याला अधोगती ठेवलेली आहे। म्हणून समर्थांनी या दासबोधामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे। हे सकळ गुणापासी गती सगुण भागे श्री भोगती अवगुणास दरिद्र प्राप्ती यदर्थी संदेह नाही। ही सर्व गुणावर गती अवलंबून आहे। ज्याप्रमाणे आपले गुण असतील, ज्याप्रमाणे आपली कर्म असतील त्याप्रमाणे पुढे गती ठेवलेली आहे। मग ते चिंतन आपण केलं, ते विवरण आपण घेतलं की अधोगतीला मनुष्य सहज प्राप्त होतो, सहज जातो। ऊर्ध्वगतीला जर जायचं आहे तर मग मात्र त्या ठिकाणी दमछाक लागणार आहे, धार फोडायची आहे, भोवरे पार करायचे आहेत आणि अशा प्रकारे ऊर्ध्वगतीला आपल्याला पोहत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचंय। आणि कुठे जायचंय? उगमाकडे जायचंय। उगमाकडे म्हणजे संपूर्ण सृष्टीचं उगम जिथून आहे, संपूर्ण चराचराचं उगम ज्या ठिकाणाहून आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। आणि त्या ठिकाणी जर जायचं आहे तर मग त्याची जाणीव संतांनी करून दिलेली आहे की बाबा रे, आपल्याला अनेक प्रकारचे मध्ये ब्रेकर निर्माण होतील। एक साधं उदाहरण आहे, आपण एखाद्या वाहनाने प्रवास करत असताना रस्त्यावर गतिरोधक दिलेले असतात। गतिरोधक म्हणतो आपण त्याला, स्पीड ब्रेकर म्हटलं जातंय त्याला। तो गतिरोधक आला म्हटल्यानंतर आपण काय करतो? वाहनाची गती कमी करतो आणि आपल्या वाहनाची गती कमी करावी यासाठी तो गतिरोधक त्या ठिकाणी दिलेला असतो।
तो अशा ठिकाणी दिलेला असतो की ज्या ठिकाणी अपघाती क्षेत्र आहे, अपघात होण्याची शक्यता आहे, आपली गती कमी करायची आहे, त्यासाठी तो दिलेला असतो. मग संतांनी एक जाणीव करून दिली की जर आपण वाहनाने प्रवास करत असताना गतिरोधक जर आला तर आपण समजतोय की बाबा रे आता आपल्या वाहनाचं आपण वेग कमी केला पाहिजे, का पुढे अपघाती क्षेत्र आहे, पुढे अपघात व्हायची शक्यता आहे. तीच जाणीव एक संतांनी आपल्याला करून दिली की आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये सुद्धा असे काही गतिरोधक असतात. आयुष्याचा प्रवास करत असताना, आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना असे काही गतिरोधक असतात. मध्ये एखादा प्रसंग येतो, समजाचा हा गतिरोधक आहे. मध्ये कधीतरी असं दुःख निर्माण होतंय, समजाचा काहीतरी हा गतिरोधक आहे. एखादा त्रास होतोय, एखादा संकट येतं, एखादा प्रसंग येतो, आपण समजायचा पुढे अपघाती क्षेत्र आहे, पुढे अपघात होणार आहे आणि तो होऊ नये म्हणून देवाच्या कृपेने हा जीवनामध्ये आपल्या गतिरोधक दिलेला आहे. हा सद्बोध आपण घेतला पाहिजे, हा चांगला बोध आपण आपल्या आयुष्यात घेतला पाहिजे. आपण रडगाणं नाही केलं पाहिजे की या रस्त्याला एवढे गतिरोधक का, एवढे गतिरोधक द्यायची काय गरज होती, काही आवश्यकता होती का, हा विचार मनुष्य करत असतो. पण त्यावेळची त्या ठिकाणची परिस्थिती अशी असते की ते अपघाती क्षेत्र असतंय आणि अपघात त्या ठिकाणी अनेक प्रकारचे अपघात झालेले असतात, ते टाळायचे असतात, ते होऊ नये म्हणून त्या ठिकाणी ते गतिरोधक दिलेले असतात. तसंच आपण जीवनाचा प्रवास करत असताना, आपल्या आयुष्याचा प्रवास करत असताना कित्येकांना त्या ठिकाणी अपघात झालेला असतो. तो अपघात आपल्याकडे होऊ नये, आपला होऊ नये म्हणून एखाद्या वेळेला आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये एखादा प्रसंग निर्माण होतो, एखादा संकट येतो, एखादं दुःख करण्यासारखं असं काहीतरी निर्माण होतं, एखादी गोष्ट अशी घडते, आपण समजायचा हा गतिरोधक आहे. का आपल्या आयुष्याच्या जीवनाचा प्रवासाचा जो आपला सुसाट वेग होता त्याच्याने कुठेतरी अपघात घडला असता. त्यासाठी संतांच्या कृपेने, देवाच्या कृपेने पुढे अपघात टाळण्यासाठी हा गतिरोधक आलेला आहे. हा चांगला बोध आपण घ्यायचा आहे. या ठिकाणी संत आपल्याला जाणीव करून देतात की आपण रस्त्यामध्ये चाललेलो आहे आणि अचानक एखादा खर्डा आला, त्या वेळेला आपण अगदी अर्जंट ब्रेक लावतो. अगदी वेगाने असलेलं वाहन त्या ठिकाणी त्याचा वेग नियंत्रित करतो, ब्रेक लावतो त्या ठिकाणी आणि वेगावर नियंत्रण करतो. जर त्या वाहनामध्ये मागे कोणी बसलेलं असेल किंवा पुढे आपल्या जोडीला पण जर कोणी असेल आणि समोर जर त्या खड्ड्यावर त्यांचं लक्ष नसेल, अचानक जर असा ब्रेक लागला गेला तर सर्वांची छाती धस्कन होते. अगदी सर्व आश्चर्यचकित होतात, सगळे घाबरलेल्या अवस्थेमध्ये असे पाहत असतात काय झालं. आणि अतिशय वेगाने चाललेल्या वाहनाच्या पुढे अचानकच खर्डा दिसल्यामुळे, अतिशय अर्जंट ब्रेक लावल्यामुळे आणि तो लावायची वेळ आल्यामुळे त्या चालकाच्या हृदयामध्ये सुद्धा, छातीमध्ये सुद्धा असं धडधड धडधड होत असते. एक क्षणभर त्याला काही सुचत नाही, तो फक्त डोळे उघडून बघतोय नियंत्रण झालंय का. नियंत्रण म्हणजेच अगदी त्या खर्ड्यापासून आपण किती अंतरावर थांबलेलो आहोत.
खर तर त्या ठिकाणी माणसाचा एवढा वेग कमीच होतो. नुसता वेगच कमी होत नाही तर त्या ठिकाणी छातीमध्ये धस्कन होते, त्याच्या धडधड निर्माण होते. का तर त्याला काय दिसतंय पुढे. समजा पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अतिशय असा पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी चांगले रस्ते सुद्धा पुरामध्ये वाहून जातात. मग नेहमीचा एखादा ओळखीचा रस्ता आहे आणि ओळखीचा आहे म्हणून वेगाने चाललेला आहे, खूप वेगामध्ये वाहन आहे ते. पण अगदीच काही अंतरावर त्याला असं दिसलं की रस्ता पुराने वाहून गेलेला आहे, पुराच्या पाण्याने वाहून गेलेला आहे आणि पूर्णपणे तिथे तो रस्ता तुटलेला आहे. आता फक्त कल्पनाच करावी की जर अशा रस्त्यामध्ये समजा जर गाडीवर वेगावर जर नियंत्रण झालं नाही तर मग काय होईल. पण त्या ठिकाणी त्या चालकाचं लक्ष गेलं आणि तेवढ्या अंतरामध्ये त्यांनी ती गाडी, डोळे मिटले, ब्रेकवर पाय दिला तर काय होतंय नाही काय नाही असा विचार एक त्याच्या मनामध्ये आला. एकतर राहील किंवा जाईन. पण तेवढ्याच देवाच्या कृपेने ती गाडी नियंत्रण झालं आणि अगदीच त्या तुटलेल्या रस्त्याच्या जवळ जाऊन गाडी थांबली. डोळे उघडले, वाचलो बाबा एकदाच. काय दिसलं त्याला पुढे. मृत्यू दिसला, आपलं मरण दिसलं. आता गेलोच. आणि अशा प्रकारे ती परिस्थिती त्या ठिकाणी दिसल्यामुळे त्याने काय केलं, जेवढ्या लवकरात लवकर कमी वेळामध्ये ती गाडी त्याला थांबवता येईल, वेग कमी करता येईल तेवढा त्याने प्रयत्न केला आणि यशस्वी झाला. तसंच आहे गती, जीवनाची गती, आयुष्याची गती. काही ठिकाणी हे माणसाला भान राहत नाही की मी जाणार आहे, मृत्यू आहे. त्यामुळे सुसाट त्याची गाडी चाललेली असते जीवनाची, आयुष्याची. विसरलेला असतो तो, मला एक दिवस जायचं आहे विसरलेला असतो. आणि विसरलेल्या अवस्थेमध्ये ज्या वेळेला त्याच्या जीवनाची गाडी विषय चालक असतात, विकार चालक असतात, नाना प्रकारच्या वासना चालक असतात, त्या ठिकाणी ड्रायव्हिंग करत असतात आणि याच्या आयुष्याची गाडी चालू असते. पण मग एखादा असा खरडा येतो किंवा एखादा ब्रेकर अशा प्रकारचा येतो की त्या ठिकाणी ती गाडी जोराने अशी आदळली जाते, एखाद्या खरड्यामध्ये पडली जाते, सापडली जाते. आयुष्याचा उद्ध्वस्त होतो त्या ठिकाणी तो. म्हणून जीवनाची गाडी हाकताना, आयुष्याची गाडी चालवताना त्या ठिकाणी गती कशा प्रकारे असावी ही जाणीव संत आपल्याला श्रवणातून करून देत असतात. आणि ही जाणीव घेऊन जो उभा राहिला त्याची अधोगती चुकलेली आहे. श्रवणे चुके अधोगती. ही जाणीव घेऊन जो उभा राहिला ना, मला जायचंय एक दिवस ह्या जीवनाला, या आयुष्याला पूर्णविराम मिळणार आहे, मृत्यू आहे, जायचंय, हे स्मरणात ठेवून जर आपल्या आयुष्याची गाडी आपण हाकली, आपल्या जीवनाचा गाडा जर आपण हाकला तर त्या ठिकाणी नक्कीच वेग कशा प्रकारे असावा याची ओळख आणि याचं अचूक मार्गदर्शन संत आपल्याला करून देत असतात. समजा पायी चाललेला आहे, एखादा माणूस पायी चाललेला आहे, त्याला रेल्वे पटरी क्रॉसिंग करायची आहे.
रेल्वेचं ती पटरी जी आहे ती पार करायची आहे. निम्म्यावर गेला आणि तेवढ्यात गाडी येते असं जर कळलं तर मग त्या ठिकाणी पार करण्याचा वेग किंवा मागे परत फिरण्याचा वेग त्याचा अतिशय जोराचा असतो. कारण पटरीची भीती वाटत नाही, गाडीची भीती त्या ठिकाणी, पण विशेष करून त्या ठिकाणी त्याला मृत्यू दिसत असतो. खर तर तो ज्या वेळेला प्रवेश करतो त्या ठिकाणी त्याच वेळेला दोन्ही बाजूला पाहत असतो, कोणत्या बाजून गाडी आलेली आहे का. म्हणजे तो नक्की घाबरतोय कशाला? मृत्यूला. आणि घाबरलेलंच असावं. एवढा ओर आत्मविश्वास नको, मला काहीच होणार नाही. काळ आहे, मृत्यू आहे. त्याला राजा नाही, रंक नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही, तरुण नाही, श्रीमंत नाही, तरुण नाही, वृद्ध नाही, लहान नाही. त्याने ठरवलं तर कोणत्या वेळेला कधी कोणालाही घेऊन जातो तो. तिथे भाडभीड नाहीये. म्हणून आपण त्या ठिकाणी सांभाळलेलंच असावं. पण नक्की आपल्याला भीती वाटते कसली? आपण आपल्या चालण्याच्या वेगामध्ये नियंत्रण करतो, मृत्यूला घाबरतो. त्याच्या पलीकडे संत म्हणतात, पायी प्रवास करत असताना थोडासा अंधार पडलेला आहे, मावळतीला गेलेला आहे सूर्य, आणि अगदीच थोडा अंधार पडलेला आहे, अगदी काळाकुट्ट पण नाही. मावळतीच्या वेळेचा जो अंधार असतो तो धड दिसतही नाही, अशा प्रकारचं थोडं पार दिसतंय. काहीच दिसत नाही असं पण नाही, आणि सगळंच दिसतंय व्यवस्थितरित्या असं पण नाही. आणि अशा वेळी तो रस्त्यामध्ये प्रवास करत असताना रस्त्यात असं आडवं काहीतरी पडलेलं दिसतंय त्याला. साप म्हणून दचकतोय, घाबरतोय. पाय पडणार तेवढ्यात त्याचं लक्ष जातंय, छाती धडधड धडधड करावी लागते त्याची. आता गेलोच असतो मी. तेवढ्याच वेगात तो रिवर्स येतोय, मागे येतोय, परततोय आणि निहाळतोय नक्की काय आहे. काही वेळ त्याच्याकडे पाहत असतोय तो, डावीकडे जातोय की उजवीकडे जातोय, नक्की कुठे जातोय. पण काही वेळ बघितल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची प्रक्रिया जाणवत नाही, कुठल्याच प्रकारची हालचाल जाणवत नाही. आणि मग तो त्यावेळेला विचार करतो, तर काय करायचं. जर आजूबाजूला कुठे प्रकाशाची व्यवस्था असेल तर त्या ठिकाणी टॉर्च म्हणावी किंवा काहीतरी असा, त्या प्रकाशामध्ये ज्या वेळेला पाहतोय दोरी असते ती. म्हणजे त्या दोरीच्या ठिकाणी त्याला साप दिसला, पण एवढा दचकला, एवढा घाबरला, छातीमध्ये धडधड झाली, तेवढ्याच वेगाने मागे आला, त्या ठिकाणी त्याला मृत्यू दिसला. घाबरलं पाहिजे, तेवढी भीती नक्कीच पिंडामध्ये पाहिजे. घाबरू नये असं नाही. पण मग ज्या पद्धतीने मनुष्य पायी प्रवास करत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय, सगळ्या ठिकाणी घाबरतोय, का तर मृत्यू आहे, मृत्यूला घाबरतोय, त्याच पद्धतीने जीवनाचा प्रवास करत असताना हे का लक्षात ठेवत नाही की मला जायचंय, एक दिवस मृत्यू आहे. आयुष्याचा प्रवास करत असताना हे का स्मरणात ठेवत नाही की मला जायचंय, एक दिवस जाणार आहे मी.
आणि मग अशा पद्धतीने जर स्मरणात ठेवलं की मला एक दिवस जायचं आहे, तर कोणाशी वैर करणार नाही, कोणाला वाईट बोलणार नाही, कोणाच्या अंतःकरणाला ढका लागेल ऐसी वर्तणूक करणार नाही, कोणाची लांडी लबाडी करणार नाही, कोणाची चोरी करणार नाही, हिंसाचार घडणार नाही, अत्याचार घडणार नाही, भ्रष्टाचार घडणार नाही. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी चांगली कर्म, उत्तम कर्म, सत्कर्म निर्माण होतील, सत्कर्म घडले जातील आणि त्यालाच म्हणतात अधोगती चुकून सद्गती परत प्राप्त होईल. हे कशाने निर्माण होत असते, हे कशाने जाणीव निर्माण होत असते, हे मार्गदर्शन आपल्याला कुठून मिळत असते, त्याचा उल्लेख समर्थांनी या चरणामध्ये केलेला आहे. श्रवणे चुके अधोगती, श्रवणे चुके अधोगती. मागेही आपण बघितलं, श्रवण चुकलं तर अधोगती ठेवलेली आहे, पण श्रवण जर केलं, श्रवण जर घडलं तर चुके अधोगती, अधोगती चुकणार आहे 100%. फक्त त्यासाठी माणसाने हा विचार केला पाहिजे. आयुष्यात जर एखादा खरडा आला तर त्या ठिकाणी थांबता आलं पाहिजे. आपल्या आयुष्याचा, आपल्या जीवनाचा जो वेग आहे, गती आहे चालण्याची, ती त्या ठिकाणी कमी केली पाहिजे, जेणेकरून आपण त्या खरड्यात पडणार नाही. ब्रेकर असेल एखादा, प्रसंग आला एखादं संकट आलं, आपण स्मरणात ठेवलं पाहिजे की पुढे अपघात होणार आहे, अपघाती क्षेत्र आहे, म्हणून हा ब्रेकर दिलेला आहे, म्हणून हा गतिरोधक दिलेला आहे. बरं, आपण आपल्या पद्धतीने चालत राहावं. आता साधं उदाहरण आहे, एखादा वाहन घेऊन आणि त्या वाहनाचा जो काही त्याचा नित्य नियमाचा वेग असेल त्या वेगाने तो चाललेला आहे, दररोजचा जो वेग असेल त्या वेगाने तो चाललेला आहे. स्पर्धात्मक विषय असा त्याच्या पिंडात कुठल्याही प्रकारे नसतो. जो सुरुवातीपासून वेग आहे तोच त्याचा शेवटपर्यंत वेग असतो, पण न जाणो न कळत त्या ठिकाणी एखाद्याला तो ओव्हरटेक करतो. म्हणजेच एखाद्या वाहनाला मागे टाकून तो पुढे जातो. त्याचा नित्य नियमाचा वेग त्याच पद्धतीने असल्यामुळे त्याला माहित नाहीये की मी कोणत्या वाहनाला मागे टाकलेला आहे किंवा कोणत्या वाहनाला ओव्हरटेक केलेला आहे. पण ज्याला मागे टाकलेला आहे त्याच्या मनामध्ये लगेच विचार येतो, माझ्या पुढे चाललाय काय हा, आणि मग तो माझ्या पुढे गेला म्हणून माझ्या पुढे तो गेलाच कसा, तो निघालाच कसा, आता मीही दाखवतोय माझी गाडी किती पळते ती. मग त्या ठिकाणी तो त्याचा वेग दाखवण्यासाठी तो आपल्या गाडीचा वेग वाढवत असतो, गती वाढवत असतो. एवढी गती वाढवतोय की समोरच्याच्या कधी पुढे निघतोय मी हा विचार तो करत असतोय. माणसाच्या आयुष्यामध्ये प्रवास करत असताना एखाद्याने जर त्याच्या संचिताप्रमाणे एखाद्याला ओव्हरटेक केलं, एखाद्याची जर प्रगती झाली, तर निश्चित आपण सुद्धा आपल्या प्रगतीसाठी आपण प्रयत्न करावे. पण त्यासाठी त्या वाहनाचा आपण शोधबोध घेतला पाहिजे की त्याने काय केलं, त्याचा जो स्पीड आहे तो त्याच्याच स्पीडला त्याला जाऊ दिलं, पण त्याच्या पुढे निघायचं आहे म्हणून याने आपल्या वाहनाचा वेग वाढवला आणि काही अंतरावर त्याला मागे टाकलं. तसं जीवनाचा प्रवास करत असताना, आयुष्याचा प्रवास करत असताना माणूस काय करतो, एखाद्याची प्रगती झाली ती जर त्याला पाहावली नाही तर तो आपला वेग वाढवत नाही, त्याच्या तंगड्या खेचायचा काम करतोय. तो का पुढे गेला याचा शोधबोध तो घेत नाही, त्याची प्रगती का झाली याचा शोधबोध घेत नाही. आपण का मागे राहिलो, मग आपल्या बरोबरीला तो पण असावा म्हणून तो तंगड्या खेचतोय त्याच्या. आणि म्हणूनच काय होतंय,
ज्याच्या तंगड्या खेचण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्या विषयी त्याच्या पिंडामध्ये द्वेष निर्माण होतो, मत्सर निर्माण होतो, तो खाली येण्याची वाट हा पाहत असतो, परंतु त्याची उत्तरोत्तर प्रगती होत असते. आणि जो तंगड्या खेचतो तो त्याच ठिकाणी तो दुःखी आणि कष्टी झालेला दिसून येतो. हे आयुष्याचं सूत्र आहे, ह्या आयुष्याच्या गणिताचं सूत्र आहे. म्हणून संतांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी समोरच्या माणसाच्या पुढे जाण्यासाठी आपल्या वाहनाचा वेग वाढवतोय, ऍक्च्युली तिथे तो कॉम्पिटिशन नकोच, ती स्पर्धा नकोच. आणि जर स्पर्धा असेल तर अपघात झाल्याशिवाय राहत नाही, पण तो स्पर्धा नको. तिथे फक्त बोधात्मक भूमिका आपल्याकडे निर्माण व्हावी, यासाठी आपल्याला कळावं, यासाठी आपण एक विचार केला पाहिजे की त्या समोरच्याच्या वाहनाच्या पुढे आपलं वाहन आपण नेण्यासाठी आपल्या वाहनाचा वेग वाढवतोय. त्याचे टायर पंक्चर करत नाही, त्याच्या पेट्रोल संपायची वाट पाहत नाही, किंवा त्याचा अपघात होण्याची वाट पाहत नाही, तर काय करतोय, आपल्या वाहनाचा वेग वाढवतोय. हा शोधबोध माणसाच्या जीवनाच्या प्रवासामध्ये घ्यायचा आहे. त्याची जर प्रगती झाली तर त्याचे टायर का आपण पंक्चर करायच्या मागे लागायचं? त्याची प्रगती झाली तर त्याचा पेट्रोल कधी संपतो याची आपण वाट का पाहायची? तो आपण विचार केला पाहिजे की त्याची प्रगती का झाली. मग परमार्थात असो, प्रपंचात असो, संसारात असतो व उद्योग धंद्यामध्ये असो, कुठेही असू द्या. मग तंगड्या खेचण्यापेक्षा, त्याला विरोध करण्यापेक्षा का प्रगती झाली, कशामुळे प्रगती झाली, हा शोधबोध आपण घेतला पाहिजे. काही ठिकाणी हे धंद्या व्यापार व्यवसायामध्येच पाहायला मिळतंय असं नाही, किंवा संसार प्रपंचामध्येच पाहायला मिळतंय असं नाही. काही ठिकाणी परमार्थातही या गोष्टी अनुभवायला मिळतात किंवा पाहायला मिळतात. पण परमार्थिक माणसाने जर श्रवण असेल ना, तर त्या ठिकाणी हाच शोधबोध घेतला पाहिजे की त्याची प्रगती का झाली. मग त्याचा द्वेष, मत्सर, तिरस्कार करण्यापेक्षा आपण शोधलं पाहिजे, आपल्यालाही जर तिथे जायचंय, आपल्याला जर त्याच्या पुढे जायचंय, तर आपण काय केलं पाहिजे. आणि इथे परमार्थामध्ये एकच सूत्र समर्थांनी सांगितलेलं आहे किंवा संतांनी सांगितलेलं आहे. जर आपल्याला परमार्थामध्ये उत्तरोत्तर प्रगती करायची आहे, तर नीतीचं आणि धर्माचं आचरण महत्वाचं आहे. जो नीतीने वागतोय ना, जो धर्म आचरण करतोय ना, त्याला परमार्थामध्ये कोणीही थांबवू शकत नाही. जो संतांच्या विचाराप्रमाणे चालतोय, जो संतांच्या वाङ्मयाचा प्रसार करतोय, धर्माचा प्रसार करतोय, धर्माच्या विचाराचा प्रसार करतोय, त्याला कोणीही थांबवू शकत नाही. आणि हे सगळं श्रवणातून प्राप्त होत असते. आणि धर्माचा प्रसार करणाऱ्या माणसाला, संतांच्या विचाराचा प्रसार करणाऱ्या माणसाला कितीही जरी कोणी द्वेष केला, तिरस्कार केला, कितीही जरी त्याच्याकडे मत्सराने बघितले, तरी त्याला कुठल्याही प्रकारे काहीही फरक पडत नाही. म्हणून हे सगळ्या प्रकारचे उत्तम विचार, उत्तम गुण आणि उत्तम कर्म प्राप्त होत असतात श्रवणातून, संतांच्या कृपेने. की ज्या कर्मामुळे सद्गती प्राप्त होते, ज्या आचरणामुळे उत्तम गती प्राप्त होते, ज्या विचारामुळे चांगली गती, उत्तम गती प्राप्त होते, ते विचार, ते कर्म आणि ते गुण प्राप्त होत असतात श्रवणातून. म्हणून समर्थांनी मांडलेलं आहे, श्रवणे चुके अधोगती, मनास होई विश्रांती समाधान. या चरणावर आपल्याला चिंतन करायचंय. भाग क्रमांक 199 मध्ये. तत्पूर्वी झालेली सेवा समर्थांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या सेवेला आपण पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.